ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात प्रसिद्ध बॉन्डी बीच परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले। ऑस्ट्रेलियन प्रशासनाने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले। या हल्ल्यात किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत। ही घटना यहुदी समुदायाच्या हनुक्का सणाच्या कार्यक्रमादरम्यान घडल्याने या हल्ल्यामागे धार्मिक दोषाचा संशय व्यक्त केला जातोय। हल्ल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक कार्यरत आहे। या घटनेनंतर ऑस्ट्रेलियासह जगभरातील अनेक राष्ट्रांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। मानव अधिकार संघटनांनी देखील हा हल्ला लोकशाही आणि शांततेवर झालेला आघात असल्याचं म्हटलंय। हाँगकाँगमधील प्रसिद्ध मीडिया उद्योगपती आणि लोकशाही समर्थक पत्रकार जिमी लाई यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले। या निर्णयामुळे हाँगकाँगमधील प्रेस स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत। मानव अधिकार संघटनांनी या निकालावर नाराजी व्यक्त केली असून याला पत्रकारितेचा गळा दाबण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय। जिमी लाई यांच्या शिक्षेविरोधात अमेरिका, युरोपियन देशासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी चिंता व्यक्त केली। हाँगकाँगमधील लोकशाही चळवळीवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। बांगलादेशमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून याच पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने भारतीय उच्च आयुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध चर्चेचा विषय ठरले आहेत। या घटनेमुळे भारत बांगलादेशमधील राजनैतिक संवेदनशीलता आणि द्विपक्षीय संबंधावर परिणाम होणार का याकडे आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। दरम्यान दोन्ही देशांनी संयम बाळगण्याचे संकेत दिले असून चर्चा आणि संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर दिला जातोय। जागतिक पातळीवर गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध इंटरपोलच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करण्यात आली। या मोहिमेदरम्यान सुमारे 30,000 प्राण्यांना तस्करीतून वाचवण्यात यश आलंय। या विशेष मोहिमेत 134 देशांनी सहभाग घेतलाय आणि आंतरराष्ट्रीय आणि तस्करीचे अनेक जाळे उघडकीस झाले। इंटरपोलने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। युक्रेन-रशिया युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रशियाकडून युक्रेनच्या विविध भागांमध्ये नवीन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आलेत। या हल्ल्यामध्ये वीज केंद्र, पाणी पुरवठा यंत्रणा आणि वाहतूक पायाभूत सुविधा लक्ष्य करण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे। युक्रेन सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून हिवाळ्यातील परिस्थिती अधिक कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्य पूर्वेत इस्रायल आणि हमासमधील संघर्ष अद्याप थांबलेला नाही। एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धबंदीबाबत चर्चा सुरू असून तर दुसरीकडे गाझापट्टीत हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाया सुरूच आहेत। संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानव अधिकार संस्थांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। अमेरिकेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेत आहेत। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना प्रचारसभा, जाहीरनामे आणि जनसंपर्क मोहीम तीव्र केल्या असून अर्थव्यवस्था, स्थलांतर धोरण आणि परराष्ट्र धोरण हे प्रमुख मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत। युरोपियन देशांमध्ये वाढत्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर नवीन आणि अधिक कडक स्थलांतर धोरणे लागू करण्याची तयारी सुरू असून सीमा सुरक्षा मजबूत करणे, आश्रय प्रक्रियेत बदल करणे आणि बेकायदेशीर स्थलांतरावर नियंत्रण ठेवणे यावर भर दिला जातोय। या निर्णयामुळे युरोपियन युनियनमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलंय। चीन आणि तैवानमधील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोय। तैवानच्या आसपास चीनकडून लष्करी सराव आणि नौदल हालचाली वाढवण्यात आल्या असून याच पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इतर आशिया पॅसिफिक देशांनी परिस्थितीवर लक्ष ठेवलंय। जागतिक राजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दिसून येत आहे। तेलांच्या किमतीमध्ये चढउतार होत असून सोनं पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून चर्चेत आलंय। गुंतवणूकदारांमध्ये अद्यापही सावधगिरीचं वातावरण आहे। अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून प्रचारसभा, जनसंपर्क मोहीम आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। अर्थव्यवस्था, स्थलांतर धोरण आणि परराष्ट्र धोरण हे निवडणुकीचे प्रमुख मुद्दे ठरत आहे। युरोपियन युनियनमध्ये वाढत्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर सदस्य देशांनी कडक भूमिका घेतली आहे, तर सीमा सुरक्षा मजबूत करणे आणि बेकायदेशीर स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जातोय। या निर्णयामुळे युरोपमध्ये राजकीय मतभेद अधिक तीव्र झाले आहेत।
चीनने तैवानच्या आसपास लष्करी सराव तीव्र केल्याने आशिया पॅसिफिक क्षेत्रात तणाव वाढलाय। तैवानने आपल्या संरक्षण सज्जतेत वाढ केली असून अमेरिका आणि सहयोगी देश परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। या घडामोडीमुळे प्रादेशिक सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते। रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी संघर्ष अद्याप संपलेला नाही। हल्ले आणि प्रत्युत्तर कार्यवाही सुरू असल्याने नागरिकांचे हाल वाढले आहेत। संयुक्त राष्ट्रसंघाने युद्धबंदीची पुन्हा एकदा मागणी केली आहे। मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये वाढता तणाव आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरतोय। सुरक्षा सज्जतेत वाढ करण्यात आली असून अप्रत्यक्ष संघर्षाची शक्यता वर्तवली जाते। या तणावाचा जागतिक तेल बाजारावरही परिणाम जाणवतोय। जागतिक अर्थव्यवस्थेत महागाई आणि व्याजदरांबाबत अनिश्चितता कायम आहे। केंद्रीय बँकांकडून पुढील धोरणावर चर्चा सुरू असून गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असून विकसनशील देशावर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे। जगभरात हवामान बदलण्याचे परिणाम अधिक तीव्र होताना दिसत आहेत, तर कुठे अतिवृष्टी आणि पूर तर कुठे दुष्काळ आणि उष्णतेची लाट अनुभवायला मिळते। तज्ज्ञांनी तातडीने पर्यावरणीय उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या व्यापारावर त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावर जागतिक चर्चा सुरू असून डेटा सुरक्षा, रोजगारांवर होणारा परिणाम आणि नैतिकतेचे प्रश्न केंद्रस्थानी असून अनेक देश नियमावली तयार करण्याच्या तयारीत आहेत। तर ह्या होत्या आजच्या जगभरातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी। अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।